काल संध्याकाळी मला एका शेतकऱ्याचा फोन आला होता आणि तो मला म्हणत होता की माऊली शेती काय आम्हाला परवडत नाही. त्याच्यासोबत बरीच चर्चा झाली माझी, काय कारण वगैरे त्याने सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते सगळे कारणं मी ऐकून घेतले. त्या शेतकऱ्याचं नाही, असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की माऊली आम्हाला शेती नाही परवडत. जे जे शेतकरी असं म्हणतात ना की शेती आम्हाला परवडत नाही, त्या सर्वांना मला एक उत्तर द्यावंसं वाटतं. तुम्ही म्हणतायत ना शेती आम्हाला परवडत नाही, त्यांना मला म्हणावंसं वाटतं शेती तुम्हाला नाही परवडत, तुम्हीच शेतीला परवडत नाहीत. का बरं? ज्यावेळेस असं मी उत्तर देऊन लोकांना, खरं तर त्या लोकांचा तिळपापड होतो, पण त्यांना समजत नाही मी नेमकं काय म्हणत असतो. आता तुम्ही सर्वजण देखील व्हिडिओ बघतायत, मला तुम्ही सर्वजण पण सांगा, जे जे लोक म्हणतात की शेती नाही परवडत आम्हाला, ते सर्वजण शेतामध्ये या 3 गोष्टीच्या व्यतिरिक्त दुसरं काही करतच नाहीत. या 3च गोष्टी करतात ते सर्वजण. कोणकोणत्या? पहिले, एक तर रासायनिक खतं विकत आणायचे, शेतामध्ये आणून टाकायचे. दुसरं, केमिकलच्या फवारण्या विकत आणून करायच्या. तिसरी, विकतच बियाणं आणायचं. या 3 गोष्टी जर सोडल्या तर कोणता शेतकरी दुसरं काही करतो का शेतामध्ये शेती परवडण्यासाठी? कुणीच काही करत नाही. आणि जे दुसरं काहीच करत नाहीत त्यांना शेती कधीच परवडत नाही. आता यांच्यापैकी किती शेतकरी आहेत बरं की जे अभ्यासपूर्वक शेती करतात? कोणीच करत नाही. साधी सिंपल गोष्ट आहे हो. तुम्ही फवारण्या करता कोणासाठी? पिकांसाठी. खतं टाकता कोणासाठी? पिकांसाठी. बियाणं आणता चांगलं कोणासाठी? पिकांसाठी. पण ज्या जमिनीमध्ये तुम्ही पिकं घेतायत, कधीतरी तुम्ही त्या जमिनीकडे लक्ष दिलं का? कधीच नाही. कधी रोगांचं शास्त्र समजून घेतलं का? कधीच नाही. कधी ग्रह ताऱ्यांचा आणि शेतीचा संबंध आहे हे कधी समजून घेतलं का? कधीच नाही. म्हणजे तुम्हाला शेतीचा अभ्यासच करायचा नाही आणि वरतून म्हणायचं की शेती परवडत नाही. साधी सिंपल गोष्ट आहे. तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, किती शेतकरी आहेत बरं जे शेतामध्ये ठोस मजूत गाडी कचरा कुजवतात? किती शेतकरी आहेत बरं जे शेतामध्ये प्रॉपर गांडूळ निर्माण व्हावेत, जीवाणू निर्माण व्हावेत म्हणून प्रयत्न करतात? किती शेतकरी आहेत बरं जे शेतामध्ये मित्रबुरशा तयार व्हावेत म्हणून प्रयत्न करतात? किती जण आहेत बरं जे अनारोग्य बॅक्टेरिया शेतामध्ये सोडतात? या सर्व गोष्टी शेतामध्ये जमीन चांगली होण्यासाठी कराव्या लागतात मंडळी. आणि त्याच्या आपल्याकडे अजून जाऊन सांगतो मी तुम्हाला, 2-3 गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे जमीन खूप जास्त खराब होते. एक म्हणजे पावसाळ्यामध्ये जे पावसाचं पाणी पडतं आणि ते पाणी जे वाहून जातं शेतामधून, त्या वाहणाऱ्या पाण्यामुळे शेतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये झीज होत असते, माती खूप वाहून जात असते सुपीक. आता या सर्व गोष्टी अडवण्याचा कोण प्रयत्न करतं? कोण बांध टाकतं शेतामध्ये? ज्यावेळेस शेतकऱ्याला म्हणतो शेतामध्ये बांध टाका, त्यावेळेस शेतकरी काय म्हणतात? पिकांचं नुकसान होतं माऊली जास्त पाणी साचल्यावर. थोडं जरा बुद्धी असेल ना, जरा विचार करा. जर 10-12 एकरचं किंवा 7-8 एकरचं पाणी वाहून एका ठिकाणी जमा होत असेल तर पिकांचं नुकसान होतं. आणि जर 1-1 एकरचे बांध असतील पक्के, जमीन समतल असेल, तर पिकांचं नुकसानच होत नाही. कसं काय नुकसान होईल? होऊ शकत नाही. 1 एकरचं पाणी 1 एकरमध्ये थांबलं, ते पाणी बरोबर जिरतं जमिनीमध्ये, ते पिकांचं नुकसान नाही करत. आणि हेच जिरलेलं पाणी नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये कामाला येतं पिकांना केशाकर्षण शक्तीने. आता किती जण याचा अभ्यास करतात? कोणीच करत नाही. हे झालं जमिनीचं शास्त्र फक्त. असे वेगवेगळे शास्त्र शेतीमधले किती जण अभ्यास करतात? बिलकुल करत नाहीत. आणि वरतून म्हणतात शेती आम्हाला परवडत नाही. आजकाल तरुण मुलं सुद्धा म्हणतात शेती आम्हाला परवडत नाही आणि शहरामध्ये जॉब शोधायला जातात प्रत्येक जण. आता बरेच जण म्हणतात माऊलीला काय लागलं, उचलली जीभ लावली टाळ्याला. आता माझ्या बाजूला इथं दिनेश राजपूत बसलेत. आता दिनूभाऊ थोडीशी मी स्टोरी सांगतो. दिनूभाऊ, तुम्ही कोरोनाच्या अगोदर काय करायचे? इलेक्ट्रिशियनचं काम करायचं संभाजीनगर. बरोबर आहे. आणि तुम्हाला पेमेंट किती होती तिथं? 10 ते 12 हजार रुपये होते. म्हणजे दिनूभाऊ लाईट फिटिंगचं वगैरे हे ते कामं करायचे आणि पेमेंट किती होती? 10 ते 12 हजार रुपये. कोरोनाच्या काळामध्ये ते गावाकडे आले लॉकडाऊन लागल्यामुळे. आणि नेमकं त्यांना त्या पिरियडमध्ये आपल्या शिबिराविषयी माहिती कळाली आणि ते शिबिरामध्ये आले. शिबिर केल्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारला होता की माऊली, मला 3-3.5 एकरच शेती आहे, ती पण हलकी आहे आणि काही ठिकाणी चुनकड आहे, मला शेती परवडेल का? मी त्यांना सांगितलं 100% परवडते जर मी सांगितलं तसं केलं तर. त्यांना पहिल्यांदा मी हे सांगितलं की सहपरिवार शिबिर करा. त्यांनी सगळ्या घरच्यांना शिबिरात आणलं. आज दिनूभाऊला 3.5 एकर शेती आहे, हलकी शेती आहे, उत्तम आनंदामध्ये दरवर्षी कमीत कमी 5-6 लाख रुपये कमवतात शेतामध्ये. कसं काय? मी तुम्हाला सांगतो. आता इथे आता आम्ही बसलोत, हे बघा इकडे आमच्या पाठीमागं गुरुजींच्या आमच्या 2 जणांच्या गांडूळ खताच्या सगळ्या बाग आहेत. हे इकडं दिनूभाऊचा छोटासा गांडूळ खताचा प्रोजेक्ट आहे. हे बघा, हे तयार झालेलं गांडूळ खत आहे. पहिले पाठीमागे बेड आहेत, इकडं पण बेड आहेत गांडूळ खताचे, बघून घ्या. 3-3.5 एकर शेतीमध्ये त्यांनी छोटासा गांडूळ खताचा प्रोजेक्ट टाकलाय. त्यांना आज या क्षणाला 5 टनाची ऑर्डर आहे. आजची ऑर्डर आहे, सगळ्या बॅग पॅकिंग त्या ऑर्डरच्याच आहेत. आणि काय भाव दिनूभाऊ आपल्या गांडूळ खताचा? जागेवर 12.5 हजार रुपये टन.
जागेवर 12,500 रुपये टन आहे. आता ते गांडूळ खतामधूनच दरवर्षी किमान 3 लाख रुपये कमवतात. त्यांनी 3.5 एकरमध्ये गाई पण सांभाळल्यात, काही गावरान गाई आपल्या. त्या गावरान गाईचं गांडूळ खत आहे. आणि बाकी शेत जे आहे ना दुसरं, त्याच्यावर पिकं, त्याचं उत्पादन, त्याचा प्रॉफिट तो वेगळाच. जो मुलगा वर्षाकाठी फक्त 1.5 लाख रुपये कमवायचा शहरामध्ये, तो मुलगा नुसत्या गांडूळ खतामधून 3 लाख कमवतोय. म्हणजे दुप्पट नुसता गांडूळ खतामधून कमवतोय पैसा, घरच्या घरी. आंब्याची 20 झाडं आहे. आत्ताच आम्ही आंब्याचा आस्वाद घेतला. हो, एका गुरुजींचे हात बघून घ्या एकदा. हे आंब्याचं रस्ते आणखीन केशर आंबा गुरुजींनी खाल्ला त्यांचा. 20 झाडं येतं, त्यांचं उत्पादन तर वेगळंच राहिलं. शेती करत असताना खरंच आपण निसर्गाशी जुळवून घेत नाही आणि नैसर्गिक गोष्टी समजून घेत नाही. त्याच्यामुळे एवढी जी भटकंती आज प्रत्येक जीवाची झाली. आणि आज या दोनच व्यवस्था जगणारे, ज्यांना चूल पेटवता येते, ज्यांना शेती करता येते, लिंबा झाडाची हवा सूट होती, येणारा काळ खूप भयावह आहे. भयावह आहे. म्हणून आपण वेळेत सावध आहोत असं एक खरंच आहे ना. म्हणजे इथं जिवंत उदाहरण आहे. हा बाबा जॉब करायचा, शिबिर केलं, घरच्यांनी शिबिर केलं, शेती करायला लागला, शेतातला खर्च बंद झाला, उत्पादन चांगलं यायला लागलं, प्रॉफिट चांगला वाढला. 5-6 लाख रुपये गावात कमवतो, 50 रुपये महिना गावात कमवतो. तो भाजीपाला करून देखील तर पिशोरला विकतो. आणि बऱ्याच जणांना खोटं वाटत असेल, या 2 दिवस शेती बघायला मोठे मोठे अधिकारी येऊन जातात. कुठे सांगतो, पिंपळखेडा नावाचं गाव आहे पिशोरच्या जवळ, कन्नड तालुक्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. 3-3.5 एकरमध्ये माणूस कसा आनंदी राहू शकतो जरा येऊन बघा. हलक्या जमीनमध्ये, ते पण. काडी कचरा पण कसा टाकलाय शेतामध्ये ते पण. हो, आता काडी कचरा टाकला दिनभाऊने. व्हिडिओ पण टाकू आपण ग्रुपवर. हा, व्हिडिओ पण टाकू ग्रुपवर जमलं तर. काडी कचरा घरचा नव्हता बरं यावेळेला, ठोस यावर्षी. मक्का होती, मक्का सगळी त्यांनी जनावराला टाकली, म्हणजे कापून, म्हणजे कुट्टी करून. शेतामध्ये काडी कचरा नव्हता. तर काय केलं दिनभाऊ तुम्ही? लोकांच्या शेतामधला ठोस काडी कचरा म्हणजे तुरीच्या पराठ्या, हां, तुरीच्या खोटल्या ज्या असत्या त्या वेचून लोकांनी काढून दिल्या, ते वेचून गाडीत भरून आणि शेतात आणून टाकले. त्याची व्हिडिओ आहे माझ्याकडे. आता असं किती जण करतात, घरातला काडी कचरा, कापसाच्या पराठ्या लोक जाळून टाकतात. ह्यानं विकत आणून टाकले. कसं काय तुम्हाला शेती परवडल? येडे काही. थोडं जरा वापरा. मी परत सांगतोय, वेळ काढा, शिबिरं करा. एकदा शिबिर करून देखील चालत नाही. दिनभाऊ तुमचे किती शिबिर झाले असतील? 15 ते 20 झाले. 15 ते 20 झालेत. घरच्यांचे पण झालेत बरेच. ऑनलाईन झाले, निवासी झाले. ऑनलाईन झाले, निवासी झाले. तेव्हा शेती परवडायला लागते चांगल्या प्रकारची. त्याच्या बांधावरती चारा आहे जनावरांना. कोण करतं बांधावरती चारा? वेगवेगळी झाडं आहेत, सागाची, आंब्याची, सीताफळाची. तेव्हा शेती परवडते. बघा, जरा विचार करा. वेळ नाही गेलेली अजून. शेती परवडत नाही, तुम्ही शेतीला परवडत नाहीत. सत्य हे. चला, राम राम.